राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, आज सर्वोच्च न्यायालयाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहे. काय होईल म्हणून काय वाटतं? नाही बघा, आता आम्ही सुद्धा तेवढ्याच आतुरतेने लक्ष ठेवून आहो. पण परवाच्या दिवशी जेव्हा सुनावणी झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक जे संकेत दिले त्यामुळे आम्ही थोडेसे आशेचे किरण ठेवून आहो की ओबीसी प्रवर्गाला सुद्धा 27% आरक्षण कसं देता येईल आणि लोकसंख्येच्या प्रमाणात कसं देता येईल याचा आम्हाला विचार करावा लागेल, अशा प्रकारचे संकेत सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. कारण म्हणजे असं आहे की जेव्हा हे 1994ला ओबीसीला 27% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू झालं तेव्हा ही अशी 50%ची मर्यादा कुठेही नव्हती. 50%ची मर्यादा जी इंदिरा साहनी खटल्यामध्ये घालण्यात आलेली होती ती फक्त शिक्षण आणि नोकरी या 2 क्षेत्राकरताच होती. आणि नंतर हे राजकीय आरक्षण 94ला आलं तेव्हा लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये बिल होताना अशा प्रकारची 50%ची मर्यादा नव्हती. पण सर्वोच्च न्यायालयाने तसा अर्थ काढून ट्रिपल टेस्ट करून 50%च्या आतमध्ये द्या असा जो निर्णय दिला, त्याच्यामुळे अनेक ओबीसीच्या भावी नेत्यांचं त्यामुळे नुकसान झालेलं होतं. पुन्हा आता 6 महिन्यापूर्वी जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घेण्याबाबत, तेव्हासुद्धा सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलं आहे की 2022च्या पूर्वी जी परिस्थिती होती, जेवढं आरक्षण होतं त्याप्रमाणे निवडणुका घ्या. आणि मग सर्व ओबीसी लोक खुश झाले की आम्हाला आता 27% आरक्षण मिळणार. पण पुन्हा नव्याने एक याचिका दाखल झाली आणि त्याच्यामुळे ही चिंतेचं सावट ज्याला म्हणू आम्ही आमच्या डोक्यावरती आहे. आज आम्ही सुद्धा अपेक्षा करतो आहे की सर्वोच्च न्यायालय या ओबीसी प्रवर्गाला न्याय देईल आणि आमचं 27% आरक्षण हे कायम राहील. सर, निवडणुकांवरच टांगती तलवार आहे या आजच्या फैसल्यामुळे. हो, निवडणुकांवरच आहे, निवडणुकांवरच आहे. कारण नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये ती 50%च्या आजची मर्यादा आधीपासून आहे, त्याच्यामुळे तिथे त्याची सवय आता लोकांना झालेली आहे. परंतु आता हे राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जे येत आहे ते नव्याने एक संकट आहे. कारण एवढ्या मोठ्या 60% ओबीसीला तुम्ही जेव्हा फक्त 27% आरक्षण देत होते ते अर्ध्यापेक्षा कमी आहे आणि त्याच्यातही आता पुन्हा कमी होणार. आपण नगर परिषद आणि नगरपंचायतचं उदाहरण जर गेलं तर 57 नगर परिषद आणि नगरपंचायत असं आहे की ज्या ठिकाणी हे आरक्षण कमी होणार आहे आणि भविष्यामध्ये ते कमी कमी होत जाणार आहे. आणि म्हणून हा कायमस्वरूपी प्रश्न जर केंद्र सरकारला निकालामध्ये काढायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243T6 अमेंडमेंट करून या देशातील 60% ओबीसीला 27% आरक्षण देण्यात येईल अशा प्रकारची घटना दुरुस्ती करून या संपूर्ण 60% ओबीसीला केंद्र सरकारने न्याय द्यावा ही आमची आग्रहाची मागणी राहील. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.